चॅनल. आता आपण आलो महिमंडणगड किल्ल्यावरती आणि बघा हा किल्ला आहे. आता आम्ही सकाळचे 5:30 वाजलेत आणि थंडी आणि वारा दोन्ही आहे. आणि बघा तर पाठीमागे धुकं साठलेलं आहे आणि आम्ही फिरायला गेलो. इथे बघा पाणी कुंड आहे आणि टाकी आहेत पाण्याचे. हे पाणी कुंड आहे. इथे पाणी साठवलं जातं शिवकाळीमध्ये. असे बरेच कुंड आहेत. हे बघा याच्यात पाणी साठवलं जातं आणि याचा वापर पिण्यासाठी होतो. आता आम्ही काल रात्री आलेलो आणि आमच्याकडे पाणी कमी येतं, पण तरी आम्ही ह्याच पाण्याचा वापर केला आणि हा पाणी एकदम शुद्ध आणि आरोग्यासाठी चांगलं आहे. हे बघा हेच पाणी एकदम नॅचरल वॉटर. हा ते शंकराचं पिंड कुठे तयार केलेलं आहे तिकडे जाऊ. एकूण किती खेळत नाही या? हां 17 ना. एक तिथं टाकी आहे तिथं खाली. हा इकडे कसला मध्ये आहे. पिंड कोरलेली काय? हे नाही ना? स्वच्छ पाणी आहे ना. ते गुगल मॅपला बघितलं फोटो होता एक असं चित्र काढलेला. ते असे गणपतीचा असं सोंडा कसं होतं दगडावर कोरलेलं आहे. तिथे आहे का? हा अरे बघ हे नाही ना हे इथं. पाण्यात आहे ना हां हे दिसतंय काय? इथून ही तटबंदी आहे किल्ल्याची. हे बघा इथं. आणि ही बघा खोल दरी किती मस्त सुंदर आहे. इथून मावळे कसे आले असते आणि कसं हा किल्ल्याचं रचना केली बघू शकता तुम्ही. असा नजारा कधी पाहिला आहे का सकाळचा? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि खरंच ह्या किल्ल्याची दुर्दशा भरपूर प्रमाणात आहे. कारण ह्या किल्ल्याची म्हणजे बांधकाम योजना ही दुर्बल झाली आणि सरकार काय ह्या किल्ल्यांवर लक्ष देत नाही. नवीन बांधकाम हे झालं पाहिजे. तर अनेक लोक असतात जे अनेक ग्रुप बनवून अनेक किल्ल्यावरती जातात, तिथे साफसफाई करतात, किल्ल्याची बांधणी करतात आणि त्या लोकांना सरकार सपोर्ट नाही करत. ही दुर्बल अवस्था आहे आपल्या देशाची. तर पुढे आपण व्हिडिओला पाहूया. आणि मी या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक
शिवभक्त शिवसैनिक यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. तर थोडा सपोर्ट तुम्ही पण करा या व्हिडिओला. मित्रांनो, ह्या पर्वतरांगा आहेत. अनेक पर्वतरांगा दिसतील तुम्हाला. सांगा कसा वाटला किल्ला. आणि तुम्हाला थोडीफार माहिती म्हणजे दिली असती, पण इथं गाईड करण्यासाठी कोण नाही. पण थोडीफार माहिती सांगतो मी. आणि कोकण बाजारासाठी हा प्रमुख किल्ला आहे महिवंडणगड. किल्ल्यावरती तोफगोळे अजिबात नाहीत, कारण हा किल्ला हा मध्यस्थ आहे. हे बघा. फर्स्ट टाइम आलो आहे की या किल्ल्यावरती. सुंदर अनुभव भेटला आहे किल्ल्यावरती. रात्रीचा कॅम्प लावून आम्ही इथं राहिलेलो आहोत. आणि सकाळचा निसर्ग बघण्यासाठी खास करून आम्ही दापोली तालुक्यातून आलो. तर लास्टपर्यंत बघा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर लास्टपर्यंत सांगा कोण कोण या महिवंडणगड किल्ल्यावरती आलेलं आहे. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा या चॅनलला. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशा अनेक व्हिडिओ बघायला विसरू नका. कोकण कट्टा 98 या चॅनलवरती नक्की भेट द्या. आणि माझ्या या चॅनलला सपोर्ट करा. मी संदेश वेदक तुमचं